पैनगंगा नदीवरील रेती घाट प्रकरणावरून वाद चिघळलाय। उमरखेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी गंभीर आरोप केले आहेत। नांदेडमधील दिघी रेती घाटावर एका व्यक्तीला स्वतःला एलसीबी अधिकारी सांगत कामगारांना धमकावले आणि बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। कार्यकर्त्यांच्या कपाळावर बंदूक रोखल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। त्या ठिकाणी माझ्यावर केस झाली, पण अजूनही तो मीच होतो का हे आयडेंटिफाय झालेलं नाही। अशी कुठली तरी घटना माझ्यावर करण्याचं का वेळ आली? कारण मी त्या ठिकाणी नव्हतो आणि आहे, तर त्या ठिकाणचे पुरावे सुद्धा त्यांनी दाखवावे। मला कुठेतरी बदनाम करण्याचं हे सर्व कट आहे, खासदार साहेबांना बदनाम करण्याचा कट आहे आणि अशा कटाला मी यापूर्वीही भीक घालत नव्हतो आणि यापुढेही भीक घालणार नाही। माझ्या कार्यकर्त्यासाठी, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी व त्याचबरोबर हातगावातली जनता असेल, हातगाव उमरखेड मधली जनता असेल, हिमायतनगर मधली जनता असेल, या सर्व जनतेच्या पाठीशी त्यांचे प्रश्न जर एवढे कठीण होत चालले असतील शासन दरबारी, तर मी त्यांच्या पाठीशी अर्ध्या रात्री खंबीरपणे ठामपणे उभा राहणार आहे। मला कुठल्याही कारवाईची आशा, किमान आम्ही सत्य असताना तरी